Morning, madam. Very good morning. Magical morning. Yes. कर देते हैं. आता आपलं राहिलेलं आहे जे पुढचं आपला 30वा दिवस आहे. 30 डेज पूर्ण झाले आणि त्याच्यामध्ये मॅजिक आपल्याला पुढे कसं भविष्य मॅजिकने घडू शकतो, मॅजिक सोबत काय काय होऊ शकतं आणि पुढचे जर आपण ह्या मॅजिकला टिकवून ठेवलं आयुष्यात तर आपलं आयुष्य पण बदलू शकतो आणि इतरांचंही बदलू शकतो आहे ना. आपल्याला रडत पडत किंवा आपल्याला ते काय म्हणतात कंप्लेंट सांगत जगण्यापेक्षा आपल्याला मॅजिक सोबत जगायचे आणि मॅजिकली आयुष्य जगायचे. येस. पूजा मॅडम नेक्स्ट कालचं तिथून आपलं संपलं ना, तिथून पुढे काढा. हे पेज झालं का आपलं? पत्थरचं झालं, धूल झालं खाली. आपकी जादुई धूल। आप हर एक पर जादुई धूल का छिड़काव करें। अभ्यास को भी अपने दैनिक जीवन का हिस्सा बना सकते हैं। जो लोग आपकी सेवा करते हैं उन पर जादुई धूल छिड़कने के अलावा कई और तरीके हैं जिनसे आप यह अभ्यास कर सकते हैं। आप हर व्यक्ति और हर वस्तु पर जादुई धूल छिड़क सकते हैं। यदि आपका बॉस थोड़ा चिड़चिड़ा है तो आप चुपके से उस पर जादुई धूल छिड़क सकते हैं। यदि आपके परिवार का कोई सदस्य या आपका प्रिय व्यक्ति बुरे मूड में है तो आप उस पर जादुई धूल छिड़क सकते हैं। यदि आप किसी ऐसे व्यक्ति के संपर्क में आते हैं जिसे उसके जीवन में जादू की जरूरत है तो आप उस पर जादुई धूल छिड़क सकते हैं। आप जहां भी जाते हैं वहां जादू बढ़ा सकते हैं और बच्चों पर, पौधों या बगीचे पर, अपने भोजन और पेय पदार्थों पर, खोलने से पहले अपने कंप्यूटर या मेल पर, अपने वॉलेट, कार, फोन कॉल करने या सुनने से पहले अपने फोन या किसी भी अन्य परिस्थिति पर जादुई धूल छिड़क सकते हैं जिसे आप बेहतर बनाना चाहते हैं। जादुई धूल के कितने इस्तेमाल हो सकते हैं उसकी सीमा केवल आपकी कल्पना द्वारा तय होती है। येस, म्हणजे मॅजिक डस्ट आपण प्रत्येक ठिकाणी यूज करू शकतो, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला. जिथं आपल्याला असं वाटतं झाडं आहे, फुलं आहे, जिवंत वस्तू आहे किंवा ती जिवंत नाहीये, ती थिंग्स आहे तरी त्याच्यावर पण आहे. तुमचा लॅपटॉप आहे, मोबाईल आहे. कधी कधी असं पण होतं की आपल्याला काहीतरी कुरकुर होतं, लॅपटॉप मोबाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि आपण जसं इथे मॅजिक डस्ट ती प्रॅक्टिस करतो, त्याला थँक्यूनेस करतो, तर ती गोष्ट परत चालायला पण लागते. तिच्यामध्ये तो तो मॅजिक तयार पण होतो. असं का होतं? कारण तिचा जो ओरा आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये जे ओरामध्ये निगेटिव्हिटी आली तर आपण त्याला काय करतोय, हील करतोय. मग ते वस्तूवर पण काम करतं, व्यक्तीवर पण काम करतं आणि ज्याला आपण बघतोय आता सध्या आणि ज्याला आपण बघत नाही तर त्या व्यक्तीवर पण काम करतो. आपले झाडं आहेत, फुलं आहेत, आपल्याकडे काही पेट असेल त्याला कुठेही आपण मॅजिक डस्ट करू शकतो. मी आज सकाळच्या मेडिटेशन मध्ये तेच केलं की असं बसून जे जे मला आठवतंय, मुलाची शाळा आहे, मुलाच्या शाळेमध्ये जे काम करणारे लोक आहेत, जे स्वयंपाक बनवतात, सगळ्यांना मी बघितलं नाही बघितलं, त्यांना सगळ्यांना फील केलं की यांना मॅजिक डस्ट खूप त्यांच्या आयुष्यात चांगलं हो, त्या परमात्मा त्यांना चांगलं जीवन देऊ, जे जे मला असं देता आलं. आणि मी मॅजिक डस्ट ती गोल्डन डस्ट अशी पाऊस सारखी पडताना तेवढ्या एरियामध्ये फील केली. शाळेच्या एरियामध्ये ते पाऊस सारखं मॅजिक कणं पडताय आणि प्रत्येक जे आहे ते त्यांच्या जेवढ्या सोर्स आहे म्हणजे झाडांना केलं, फुलांना केलं, तिथे जे खूप झाडं लावलेले त्या स्कूलमध्ये तर त्या झाडांना सगळ्यांना केलं की सगळ्यांवर मॅजिक डस्ट. नंतर मला जे आठवलं, आजूबाजूचे आपले नातेवाईक असेल, आपल्या गावाकडचे असेल, कोणाचं शेत वगैरे असेल, पीक पाणी काही तिथे अडचण असेल, तिथं सुद्धा तुम्ही मॅजिक डस्ट करू शकता. त्याला सुद्धा तुम्ही हील करू शकता की त्याचं चांगलं पीक येऊ किंवा सगळं चांगलं होऊ किंवा भाजीवाला तुम्हाला भेटतो, जे काही असेल ना तुम्हाला असं वाटतं तुमच्या संपर्कात येतंय. आणि जेव्हा आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो, तेव्हा डोळे बंद करून जे जे गोष्टी तुम्हाला अनालिसिस होतात, तिथे तुम्हाला हील करायचं, ते आपल्या मॅजिक डस्टच्या पॉवरने तिकडे तिकडे ते पाठवायचं आपल्याला. त्यात आपल्या घरात काम करणारे लोक आहेत, त्यांच्या फॅमिलीचे लोक असतील, त्यांच्या ओळखीचे नियर बाय असतील, अशा लोकांना सगळ्यांना एक मॅजिक डस्ट जातीये. मॅजिक डस्ट त्यांच्या पूर्ण याच्यावर आणि ते पूर्ण नाहून निघताय, त्याच्यामध्ये त्यांची आंघोळ होती आणि ते एकदम क्लीन होत आहे आणि ते पण मॅजिकली होत आहे. असं आपण थोड्या वेळासारखं व्हिज्युअलाइज करायचं. म्हणजे आपली एक प्रॅक्टिस जी आहे
इव्हन 10 मिनिटं जरी करतोय आपण तर त्या 10 मिनिटामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला आठवतील, आजूबाजूच्या आपले नातेवाईक असतील, भाऊ बहीण ज्यांना काही प्रॉब्लेम चालू आहे किंवा कोणाचं असं वाटतं आपल्याला काम पटकन व्हावं, तर त्या सगळ्यांसाठी एक आपण दुसऱ्यांसाठी सकाळची प्रॅक्टिस ही मॅजिक डस्टच्या स्वरूपात करू शकतो. येस. ब्रह्मांड दिसतंय आणि ब्रह्मांडामध्ये मॅजिक दिसतंय ना. हे ब्रह्मांडच पूर्ण मॅजिकनी भरलेलं आहे, की जे आहे म्हणजे ज्याला म्हणतात की सौरमंडल जे आहे त्याच्यामध्ये जे चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र आहे, त्यांचे जे पडाव आहे ते सगळं आपल्याला म्हणजे कधी कधी तर त्याच आपल्या समजण्याच्या पलीकडेच काही काही गोष्टी असतात. म्हणजे आपल्याला जशा होतात अमावस्या, पौर्णिमा, ज्या गोष्टी घटना घडतात त्या आपल्याला इंट्युशन यायला लागतात. आज मला हे वाटत नाही, आज काहीतरी हे म्हणजे सगळं काही आज फील होतं, हे सगळं आपल्याला आपण ना कुठेतरी कनेक्टेड ब्रह्मांडाशी कनेक्टेड. त्याच्यामुळे ब्रह्मांड आहे ना आपल्याला एक सिग्नल देत असतं. आणि वेळोवेळी जे आता पिंडी आहे ना तेच ब्रह्मांडी, म्हणजे 5 तत्व जसे आपल्यात आहे तसेच बाहेर या ब्रह्मांडात हे पंचतत्व भरलेले. आणि हे पंचतत्व सगळे मॅजिकने भरलेले आणि ते पूर्ण ब्रह्मांडाला मॅजिक टाकायला तयार, पूर्ण ब्रह्मांडामध्ये मॅजिक घ्यायला तयार. पण कालच्या याच्यात सांगितलंय की जे विश्वास ठेवतील त्यांच्यासाठी मॅजिक आहे, ज्यांना विश्वास नाहीये ना त्यांच्यासाठी मात्र ते अदृश्य आहे. Yes. जादू कभी खत्म नहीं होता। मैं जीवन में हर दिन कृतज्ञता का अभ्यास करती हूँ और अब यह बिल्कुल अविश्वसनीय लगता है कि पहले हर दिन कृतज्ञता का अभ्यास किए बिना इतने दिन, महीने और साल मैं कैसे रही। कृतज्ञता मेरे व्यक्तित्व का हिस्सा बन चुकी है। यह मेरी कोशिकाओं में है और अवचेतन मन के ताने बाने में रची बसी है। येस. आता रोंडा म्हणते मी अशी आता इतकी प्रॅक्टिस करायला लागले, कृतज्ञाची करायला लागले आणि असं ते कळत न कळत व्हायला लागलं नाही का, एक सवय लागली त्या हॅबिट मध्ये. असं त्याचा जो आनंद आहे, परमानंद आहे, तो असं वाटायला लागला की नाही ते आपोआप एक वस्तू आपल्या समोर आली तिच्यासाठी कृतज्ञता, त्याच्यासाठी ब्लेस फील करणं, त्याच्यावर प्रेम फील करणं, हे सगळं आपोआप जाणवायला लागलं. आणि त्या एक एक कोशिकामध्ये ती भेटलेली म्हणजे अवचेतन जे आपलं प्रोग्राम आहे, जे माइंड आहे आपलं सबकॉन्शियस माइंड, त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रोग्राम होऊन जातं आणि ते कळत न कळत सगळं व्हायला लागतं. आणि तिला असं वाटतं की अरे खरंच आपण कृतज्ञतेच्या शिवाय कसं राहिलो ना आयुष्य. मला पण आता खूप गोष्टी आठवतात की सगळ्या गोष्टी आपल्याला अशा खूप सहज मिळायच्या, सगळं काही सगळं मिळालं, बालपण मिळालं, चांगलं घर किंवा आपल्या आई वडिलांनी सगळं केलं, पण त्याच्याबद्दल ना असं काही फिलिंगच नाही आलं कधी की आपल्याला ग्रेटफुल व्हायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे किंवा त्या गोष्टी. आणि कळत न कळत मग ते कुठं आपल्यापासून दूर गेलं, कुठं आपण कशात याच्यात अडकत गेलो ते आपल्याला कळायला पण नाही की त्या प्रॉब्लेम मध्ये अडकत गेलो. कारण हे हे जे आपल्याला लहानपणापासून भेटत गेलं, जे जे चांगलं होतं आपल्याला, ते कुठंतरी आपण त्यावेळेस ना असंच घेतलं की चला असंच, आणि त्याच्यामध्ये कमतरताच परत शोधत होतो की नाही मला हे नाही, मला ते नाही. येस. लेकिन यदि हम जीवन में उलझ जाए और कुछ समय तक कृतज्ञता का अभ्यास करना भूल जाए तो जादू ओझल हो जाएगा। मैं अपने जीवन में जादू का इस्तेमाल मार्गदर्शक के रूप में करती हूँ ताकि मुझे पता चल जाए कि क्या मैं कृतज्ञता का पर्याप्त अभ्यास कर रही हूँ या मुझे इसका अभ्यास बढ़ाने की जरूरत है। मैं अपने जीवन को गौर से देखती हूँ और अगर मुझे लगता है कि मैं ज्यादा खुशी महसूस नहीं कर रही हूँ तो मैं कृतज्ञता को अपने अभ्यास को बढ़ा देती हूँ। यदि मेरे जीवन के किसी खास क्षेत्र में छुटपुट समस्याएं प्रकट होने लगती है तो मैं तुरंत उस क्षेत्र में कृतज्ञता के जादुई अभ्यास को बढ़ा देती हूँ। आता रोंडाने जेव्हा तिला हे जादू समजलं, तिने समजून घेतलं, त्याचा अभ्यास केला, त्या लोकांना शोधली, त्या लोकांशी इंटरव्ह्यू घेतलं, बोलली, मग तिने नंतर पुढे काय ठरवलं की मी एक स्वतः पण त्या हे बनणार आहे, म्हणजे मॅजिकचा एक मार्गदर्शक बनणार आहे, मी कोच बनणार आहे. बरोबर आहे. मी इतरांना पण त्या आयुष्यामध्ये जादू आणणार आहे. तिने जर तसं नसतं ठरवलं कदाचित तिच्यापासून ते मॅजिक दूर पण गेलं असतं आणि कळालं पण नसतं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा आपण ते इतरांना देणं गरजेचं असतं, नाहीतर आपल्याकडचं पण ते कधी गायब होतं ते कळत नाही आपल्याला. त्याचं कारण काय आहे की आपल्याला कळतं तिने काय केलं की अरे मी जर दुसऱ्याला शिकवतीये, बघा आपण एखाद्या टीचरचा जॉब करायचा आहे आपल्याला किंवा दुसरा काही जॉब करायचा आहे, तुम्हाला शिकवायला जायचंय, त्या अगोदर आपण तो लेसन शिकून जातो की आपल्याला शिकायचंय आणि मग नंतर तिथं बोलतो. मग तुम्हाला कुठलाही असो, मेकअप शिकवायचा आहे, तुम्हाला काहीतरी शिकायचंय, मग तिथं तुम्हाला कळतं ना की मी
समोरच्यापेक्षा बेटर पाहिजे. मग त्यावेळेस रोंडा काय करायची, तिला असं वाटतं की मला इथं प्रॉब्लेम आला, या क्षेत्रामध्ये काहीतरी थोडंसं हे आलं किंवा मला हे पेन होतंय, तर मग ती तिथं आहे ना त्याचं प्रॅक्टिस वाढवायची आणि तिथं करायची की हील करायचं. मग मला तिला कळायचं की इथं कमी जास्त आहे. तसं आता मी विचार करते ना की चला आपण इतरांना सांगतोय मॅजिक, तेव्हा आपण व्हिडिओ करतोय वगैरे, मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्च काय करतंय, आपलं कुठं कमी प्रॅक्टिस पडतील, अजून करायला पाहिजे असं वाटतं की कुठंतरी. आता आहे ना फक्त मॅजिक बुक 10% करायला लागतं. 10% म्हणजे खूप, ते 5-10% कुठंतरी मॅजिक बुक समजायला लागलं असं मला वाटायला लागलं. असं भरपूर जणांना असं वाटतं की एकदा पुस्तक वाचलं म्हणजे मला सर्व काही आलं आणि सर्व काही व्हायला लागलं, पण मॅजिक प्रगट होतं तेवढ्या प्रमाणात, ते फोर्सने आपल्याकडे येतं, पण कुठंतरी आपण परत त्याला आपल्यापासून दूरही करतो. मग आपल्याला तो अभ्यास, ती प्रॅक्टिस जी आहे ना, असं एखाद्या खेळाडूला आहे, खेळायचं आहे, क्रिकेटर आहे, त्याला ते रोज करावं लागतं. त्याला एकदा करून नाही होत किंवा जेव्हा मॅच आहे तेव्हाच नाही, त्यांना डेलीची प्रॅक्टिस ठेव. कथ्थक असेल, डान्स असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा की तुम्हाला ती प्रॅक्टिस आणि ती करावंच लागते गोष्ट. मग ते ही रोंडाने सांगितलं की मी ते कंटिन्यू माझ्या आयुष्यात राहण्यासाठी, चमकत राहण्यासाठी ते मी चालूच ठेवलं. येस. मैं अब झूठे दिखावों से धोखा नहीं खाती हूँ। इसके बजाय मैं हर परिस्थिति में कृतज्ञ होने के लिए अच्छाई की तलाश यह जानते हुए करती हूँ कि वह वहाँ है, और फिर धुएं के झोंके की तरह हर अनचाही चीज जादू से गायब हो जाती है। मैंने छोटी चीजों के लिए धन्यवाद देकर शुरू किया, और मैं जितनी कृतज्ञ बनी, मेरी समृद्धि उतनी ही बढ़ती गई। ऐसा इसलिए क्योंकि आप जिस पर ध्यान केंद्रित करते हैं उसका विस्तार होता है, और जब आप जीवन में अच्छाई पर ध्यान केंद्रित करते हैं तो उसका अधिक सृजन करते हैं। अवसर, संबंध, यहाँ तक कि धन भी मेरी ओर प्रवाहित हुआ जब मैंने अपने जीवन की हर तरह की स्थिति में कृतज्ञ होना सीख लिया। ओपरा विनफ्री, मीडिया पर्सनालिटी और व्यवसायी। कृतज्ञता के अभ्यास द्वारा आप सृष्टि के अचूक नियम का इस्तेमाल कर रहे हैं। यह सृष्टि का आपको दिया उपहार है, और यह इसलिए मौजूद है ताकि आप इसका इस्तेमाल करें और अपने जीवन को प्रगति के पथ पर ले जाए। येस. मग आता कोणाला, खूप लोकांचं आपण बघतोय की त्यांना माहीतच नाही अजून पण खूप आयुष्य कसं जगायचं किंवा रिअल हॅपीनेस कशात आहे, खुशी कशात आहे, स्वतःला खुश ठेवण्यात आहे की दुसऱ्याला खुश ठेवण्यात आहे. म्हणजे आपण सेल्फी काढणार किंवा आपण एखादं हे करणार, ते मग ते तुम्हाला त्याच्याने आनंद होतो की इतरांना होतो. मग खोटे दिखावे करून आपण किती वेळेसपर्यंत खुश राहतो, त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी याच्यातच राहतो, टेन्शन मध्ये. अरे समोरच्याला काय वाटेल, समोरच्याचं कसं होईल, मी चांगलं दिसतंय का, मला काय वाटतंय. पण त्याच्याऐवजी जर आपण प्रत्येक परिस्थिती जी आहे, जी आपली सिच्युएशन चालू आहे, कारण त्याच्यामध्ये काही ना काही चांगलं शोधलं की वाव, याच्यासाठी पण मी ग्रेटफुल आहे. जसं आपण आय एम ग्लॅड गेम बघितला आणि त्याच्यामध्ये बघितलं की प्रत्येक वेळेस ना स्वतःला ग्लॅड फील करायचं. आय एम ग्लॅड, मी खुश आहे आणि मी खूप खुश आहे. काय आहे की त्याचे कारण स्वतःला सांगायचे, अरे वा, माझ्याकडे चांगलं शरीर आहे, घर आहे राहायला, मुलं आहे, किंवा जे जे तुम्हाला असं वाटतं त्याच्याबद्दल मी ग्रेटफुल आहे. मग तुमच्या अंच्या मनचाहा पाहिजे ना आपल्याला, आणि त्याच्यासाठी अनचाहा गायब करावा लागणार आहे. मग मनचाहा पाहिजे तर आपल्याला मनचाहा गोष्टीकडेच फोकस करायला लागणार आहे. आणि ओपराने सांगितलंय वाक्य की ती तिच्या लाईफमध्ये इतके सगळे स्ट्रगल, जशी रोंडा आहे ना तशीच तिची पण स्टोरी आहे. त्या ओपराची जी आहे, सिंगर आणि व्यवसाय पर्सन, मीडिया पर्सनॅलिटी होती. आणि तिचं इतकं आता सध्या तिचं इतकं नाव आहे, इतकं सगळं, पण तिचं पहिलं लाईफ तसं नव्हतं. पहिले तिने खूप खडतर लाईफ मधून, म्हणजे पैशासाठी, खाण्यासाठी तिला खूप गोष्टी काही सहन कराव्या लागल्या. पण ती आता म्हणते की मी छोट्यातली छोटी, म्हणजे कोणी एक ग्लास पाणी जरी दिलं तर मी त्यासाठी कृतज्ञ आहे. त्याला हवा जरी भेटती फ्रीमध्ये, त्याला बस स्टँडवर का होईना झोपायला जागा मिळाली, त्यासाठी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी जर कृतज्ञ होतोय, थँकफुल होतोय, तर ते आपल्याला ना लक्ष तिथं कुठेतरी कमतरतेपासून दूर जातं. आणि हे आठवत नाही की आपल्याला ही याची कमतरता आहे, त्याची कमतरता आहे. मग तिने हे शिकलं ना, आपोआप जे नाही पाहिजे आपल्याला ते आपोआप दूर जातं, म्हणजे ते आपोआप हील होत असतं. म्हणजे आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे सगळं काही बॅलन्स करायचं, जे काही आपल्याला सगळं काही सह करायचं, पण आपल्याला काय होतं की नाही, मला जे नाही पाहिजे ना, बऱ्याच वेळेला आपण बोलण्यात पण बोलतो की नाही, तुम्हाला जे आता आपण जे बोलतो ना, किंवा आपण इतरांना शेअर करतो, आपण शेअरिंग करतो, बोलणं आपलं रेकॉर्ड करा बोलणं आणि आपणच ऐका ते डबल. मग सिक्रेट मूवी मध्ये ना ते उदाहरण दिलंय एका मुलाचं, की त्यांनी ईमेल मध्ये सांगितलं की माझ्या स्टाफ मध्ये लोक असे मला ते चिडवता, मला हे करतात ते करतात. मग आपण काय करतोय, ते सगळे प्रॉब्लेम सांगतोय, शेअर करतोय. मग आपल्याला नाही पाहिजे त्याच्यावर आपला फोकस कुठे आहे. म्हणजे सांगण्यावर जर एवढी ऊर्जा आहे आपल्याकडं, तर आपल्या डोक्यात काय चालू असेल त्याच्याबद्दल विचार करा.
मग सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतात, सगळ्यांनाच गोष्टी, पण तुम्ही जेवढं सांगता तेवढं ते पांगतं, शेअर करतं. मग तुमचं माइंड जे आहे ते कितीतरी वेळ त्याला चिंगम सारखं चघळत असतं आणि त्याच गोष्टी मॅनिफेस्ट करत असतं. मग आपल्याला जे नाही पाहिजे ना त्याच्यावर बोलायचं नाही. मग आपल्या स्वतःसोबत एक मीटर लावायचं, अरे आपण काय बोलतोय आपल्यासाठी, है ना? तर मग त्याच्यासाठी बोलणं, विचार करून बोलणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं. कारण गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की आपल्याला आपले शत्रू पण तितके हानी नाही पोहोचू शकत, तितके नकारात्मक विचार पोहोचू शकतात. म्हणजे आपले शत्रू पण आपला विचार तितका नाही करू शकत खालच्या पातळीला, की तितका आपणच आपला स्वतःचा विचार करत असतो. म्हणजे सबकॉन्शियस माइंड. जर आपल्याला हे कळतंय, आपल्याला ट्रेन होऊन ही गोष्ट कळती, तर आपल्याला आपल्यासाठी विचार करताना का नाही आपण चांगलंच विचार करायचं, का नाही आपण समृद्धीचेच विचार करायचा नाही, का नाही आपण खुश राहायचं, कारण त्याचे आपण हकदार आहोत आणि ते सगळं आपल्याला मिळणार. फक्त आपल्याला आहे ना ते आपल्या जे आपण काटेरी झुडपं लावलेले ते आपल्याला स्वतः हील करायचे आणि तिथे चांगले फुलांचे झाडं आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये लावायचे. येस. सृष्टि और आप एक स्तर है जो आपके जीवन में असीमित समृद्धि का कारक बनता है। जिस तरीके से कृतज्ञता के इस स्तर तक पहुंचा जाता है वह है सृष्टि, या अगर आप चाहे तो ईश्वर के साथ आपका संबंध। आप में यह सोचने की प्रवृत्ति हो सकती है कि सृष्टि आपसे अलग है, और जब आप इसके बारे में सोचते हैं तो अपने ऊपर यानी आसमान की ओर देखते हैं। हालांकि सृष्टि निश्चित रूप से आपके ऊपर है, लेकिन यह आपके नीचे भी है और आपके पीछे भी है तथा आपके पास भी है, और यह हर चीज व हर व्यक्ति के भीतर है। इसका अर्थ है कि सृष्टि आपके भीतर है। जैसा नीचे वैसा ऊपर, और जैसा ऊपर वैसा नीचे। केवल इस ज्ञान के साथ आप चमत्कार कर सकते हैं। द एमराल्ड टेबलेट। हे बघा, आता आपल्याला कोणाशी चांगला संबंध करायचे, जास्त कोणाशी, की ब्रह्मांड ज्याला आपण सृष्टी म्हणतो, ब्रह्मांड म्हणतो, कोणी देव म्हणल, कोणी काय म्हणल, कोणी गॉड म्हणल. प्रत्येकाची व्याख्या सगळी वेगवेगळी आहे, पण ती एक परमशक्ती, आपण असं मानू की ती परमशक्ती आहे. आणि ती परमशक्ती शोधायला लोक कुठं कुठं जातात, चार धाम इकडं तिकडं, खूप खूप शोधून शोधून असं वाटतं की नाही मला कुठंतरी शांतता पाहिजे, मला कुठंतरी पीसफुल पाहिजे. मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठंतरी आपल्या आतमध्येच आहे. ती परमशक्ती आपल्या आतमध्ये. मग भगवंतानी काय केलं होतं की अरे हा मनुष्य जो आहे ना, ते शक्ती, ती जादू शोधायला कुठे लपून ठेवायची, कुठे लपून ठेवायची, खूप विचार केला. नारद मुनींनी त्यांना सांगितलं की नाही असं करा की ते त्याच्याच आतमध्ये ठेवा, ती जी शक्ती आहे ती लपून आतमध्येच ठेवा. मग जे शक्ती मॅजिक जे आहे ना ते आपल्या आतमध्येच ठेवलं गेलं, जो गॉड आहे, भगवंत आहे. आणि मग त्याला आपण भरपूर ठिकाणी बाहेरच्या जगात शोधत असतो, पण जेव्हा आपण आपल्या सोबत वेळ देतो, आपल्या आतमध्ये बघायला लागतो ना, तर सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये दिसायला लागतात. तो घाण, कचरा, निगेटिव्हिटी ती आपल्या आतमधली बाहेर करून त्याला त्या शक्तीला ना जागृत करायचं करते, म्हणजे त्याला चमक आणायचं करते. मग ते जे वरती आहे, जसं जे खाली आहे, ते ब्रह्मांडामध्ये जे सगळीकडे आहे तेच आतमध्ये. किती सोपं आहे ना, किती सिंपल आहे ना. मग जे आपल्याला आपल्याशी आणि सृष्टीशी एक कनेक्टिव्ह वाढवायची, फक्त आपल्याला आपण तिथं सगळं समोर आहे, पण आपलं नकळत नकळत आपली भटकंती होत असते. आपलं माइंड जे आहे ते शोधत राहतं इकडं तिकडं. म्हणजे म्हणतात ना की खालीच एखादी वस्तू घेऊन बसतो, चावी वगैरे काही, आणि ते सगळ्या याच्यात घरभर शोधून होतो. असं होतं. काही काही लोक डोक्याला चष्मा लावतात आणि सगळीकडे शोधून बसतात. म्हणजे ती जवळ आपल्याच गोष्ट आहे आणि ती आपल्याला जागृत करायची, फक्त आहे की आपण तिला जागृती नाही देते. येस. जब आप समझ लेते हैं कि सृष्टि आपके भीतर है और इसकी प्रकृति के अनुरूप यह आपके लिए है, यह चाहती है कि आपको अधिक जीवन, अधिक स्वास्थ्य, अधिक प्रेम, अधिक सौंदर्य और आपकी हर मनचाही चीज अधिक मिले, तो आप जीवन में मिलने वाली हर चीज के लिए सृष्टि के प्रति सच्ची कृतज्ञता महसूस कर सकते हैं। और तब आप अपने तथा सृष्टि के बीच एक व्यक्तिगत संबंध स्थापित कर लेंगे। येस. मग आता हे ब्रह्मांड आहे, आपण म्हणतो मी ब्रह्मांडाचं लेकरू आहे, आपण ब्रह्मांडाचा आपला परमपिता आहे, जो काही आपल्याला ज्यांनी बनवलंय, ज्या शक्तीने आपल्याला बनवलंय, है ना. मग ह्या शक्तीला काय आहे, तिला पण इच्छा आहे की आपल्याला आपलं स्वास्थ्य चांगलं पाहिजे, आपल्याला प्रेम मिळालं पाहिजे, आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. कुठलाही परमपिता आहे की तो आपल्या मुलांना काही दुःखी बघायला आवडत नाही, किंवा आपण संघर्ष करतोय, आपण बरोबर बघतोय की लोक रात्रंदिवस कामं करतात, फॅमिलीशी ओळख नाही,
म्हणजे कामामध्ये इतके कष्टामध्ये आहे तरी त्यांना पैसा पुरत नाहीये, तरी त्यांच्या कंप्लेंट आहे, चिडचिड आहे, पूर्ण आयुष्य संपून जातं. शेवटपर्यंत परत हाताला काही लागत नाही, कर्ज फेडता फेडता ते घराचं येऊन जातं. मग हे सगळं करत आपल्याला काही ते करण्यासाठीच पाठवलंय का देवाने, भगवंतानी? नाही. मग इथे इतक्या सुंदर सुंदर स्वर्ग आहे, जागा आहे, त्या बघण्यासाठी, फिरण्यासाठी. हे कधी बघणार आपण? आपण परत पुढची जन्माची वाट बघणार का काश्मीर बघण्यासाठी? नाही. मग हे सगळं आपल्याला जर पाहिजे जीवनामध्ये, आपल्याला सगळं मिळायचंय, तर आपल्याला ते फील करावं लागणार. त्याचं ना आपल्याला सृष्टीसोबत एक बॉन्डिंग बनवून लागणार आहे. आणि जसे आपण ते बॉन्डिंग बनवतो, तो स्थापित ते करतो, की आपल्याला ना आपल्या मनासारख्या गोष्टी पण आपला फोकस अंच्याकडे नाही गेलं पण असं तर नाही होणार ना, असं तर नाही होणार, मी असं करायला तयार, पण असं तर नको व्हायला ना. मग आपल्याला काय पाहिजे ना, तेच ब्रह्मांडाला सांगा, त्याची तारीफ करा, त्याच्यावर प्रेम करा. आणि सिंपल वेने आपली जशी लाईफ आहे ना, ती आपल्या माइंड मध्ये एक सर्क्युलर मध्ये चालू द्यायची. आणि तेच आपल्या सोबत घटित होत असतं मग. येस. हर मिलने वाली चीज के लिए आप सृष्टि के प्रति जितनी अधिक वास्तविक कृतज्ञता महसूस करते हैं, सृष्टि के साथ आपका संबंध उतना ही करीबी माना जाता है। और तब आप कृतज्ञता के जादू द्वारा असीमित असीमित समृद्धि के स्तर पर पहुंच सकते हैं। पुढचं वाचन. आप कृतज्ञता के जादू के प्रति अपने हृदय और दिमाग को खोल देंगे और इसके साथ अपने संपर्क में आने वाले हर व्यक्ति के जीवन को छू लेंगे। आप सृष्टि के मित्र बन जाएंगे। आप पृथ्वी पर असीमित नियामतों के साधन बन जाएंगे। जब आप सृष्टि के करीब पहुंचकर और व्यक्तिगत संबंध बनाते हैं, जब आप अपने भीतर सृष्टि की उस निकटता को महसूस करते हैं, उस पल से पूरा संसार आपका होगा और ऐसा कुछ भी नहीं होगा जो आप नहीं बन सकते, पा सकते या कर सकते। येस. मैम थोड़ा आवाज ब्लर पण आहे हा. हा, आता चेक करा जरा. हा ठीक आहे बोला. मागे गेले ना मी, त्याच्यामुळे वाटतं. तर आपल्याला माहितीये की इम्पॉसिबल काहीच गोष्ट नाही या जगामध्ये, आहे ना. आपण सगळं फक्त कोण आपलं ठरवणार आहे? आपण स्वतः, की होऊ शकतं, नाही होऊ शकत. या दोन्ही याच्यामध्ये सृष्टी म्हणते तुम्ही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बाजूत आपणच बरोबर आहे. परत ब्रह्मांडाने एक ठेवलंय, एकच व्हायब्रेशन ठेवलंय ब्रह्मांडामध्ये, तथास्तु. म्हणजे प्रत्येक जण जे काम करतोय, जो विचार करतोय, ब्रह्मांडाने तिथं भेदभावच नाही ठेवलेला आहे. सगळ्यांना सेम ठेवलंय. मग कोणी कन्नडमध्ये विचार करतं, कोणी मद्रासीमध्ये मागतं, कोणी वेगवेगळ्या भाषेमध्ये, कोणाच्या फिलिंग कशा आहे, सगळं काही फिलिंगवर काम करतं. मग आपण म्हणतोय की चला माझं आयुष्य असं आहे, तथास्तु. काही लोक काही म्हणतात की मला आयुष्यभर मरमरच कष्ट करायचे, काम करायचं, तथास्तु. काही म्हणायचं मी राणी सारखे आयुष्य जगायला आलेले, तथास्तु. म्हणजे काही होणार आहे ना या ब्रह्मांडामध्ये आपल्या याच्याबद्दल, मग आपल्याला काय करायचंय की सेकंड मध्ये पण सांगितलेलं आहे की तालमेल, सृष्टीसोबत आपल्याला आपला तालमेल बसावं लागणार आहे. मग सृष्टीला फील करावं लागणार आहे. मग सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे ना तुम्हाला सृष्टी द्यायला लागतील. तुम्हाला त्याचे, जसं आपण मॅजिक क्ल्यू मध्ये बघितलं, की तुम्हाला ते सिग्नल यायला लागतील. जसे आपण जातोय नेचरमध्ये, फिरतोय आणि एखादा प्रश्न टाकताय तुम्ही सकाळी जरी ब्रह्मांडाला, आणि तो प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुमच्या आतमध्येच आहे. तो ब्रह्मांड तुम्हाला देईल, येस करावं की नाही करावं, गट फिलिंग तुम्हाला यायला लागेल, चांगलं तुम्हाला वाटायला लागेल. तो जे आहे ना ते साधन. मग आपल्याला कोणताही आपला फ्रेंड घ्या, त्याच्यापेक्षा वरचर जो फ्रेंड बनवायचा आहे ना, ही सृष्टी बनवायची, हे ब्रह्मांड बनवायचंय. आणि त्याच्यासोबत आहे ना अशी कम्युनिकेशन करायची आहे आणि असं बॉन्डिंग करायचंय कधी कधी तर आपल्या मागण्याच्या अगदी ती गोष्ट आपल्यासाठी प्रकट झाली पाहिजे. म्हणजे जसं इच्छा आपण म्हणतो एखाद्या दिवशी आज गुलाबजामुन खायचे, म्हणजे कधी कधी मॅजिक असं व्हायला लागतं ना हाय लेवलला गेलं की, म्हणजे थोडंच एकदाच आपण म्हणतोय तरी पण ती गोष्ट आपल्याला मिळते. मग तेवढे व्हायब्रेशन, तेवढं आपण कलेक्शन करतो, ते एक फील करतोय ब्रह्मांडाला. आणि म्हणजे कसं एक चांगला हुशार विद्यार्थी किंवा एक चांगला लाडका आपण म्हणतो विद्यार्थी असतो, त्याला कसं लगेच सगळा चान्स मिळतो, तसं आपण एक ह्या ब्रह्मांडाचं एक चांगलं बनलं ना, की लाडकी लेक, लाडका लेक ज्याला म्हणतो, ब्रह्मांड आहे ना पटकन आपल्या इच्छा पूर्ण आणि आपल्याला पूर्ण लेवलवर ठेवायचंय, की चला याला ही पाहिजे, कशाला एवढा वेळ द्यायचा ना, कारण हे सगळं काही करतो, एवढं सगळं काही व्हायब्रेशन येत आहे. मग आपल्याला आपली व्हायब्रेशनची आणि फिलिंगचा स्तर आहे ना दिवसेंदिवस वाढत न्यायचा या कृतज्ञतेच्या जादूने. येस. कृतज्ञता ही जवाब है। कृतज्ञता टूटे हुए या मुश्किल संबंधों का इलाज है। यह स्वास्थ्य या धन की कमी का इलाज है। यह दुख का इलाज है। कृतज्ञता से डर, चिंता, दुख और हताशा खत्म होती है। यह खुशी,
स्पष्टता, धैर्य, दयालुता, करुणा, समझ और मानसिक शांति लाती है। कृतज्ञता समस्याओं के समाधान लाती है। यह आपके सपनों को साकार करने के अवसर और संसाधन प्रदान करती है। येस, मग आपल्याला जर एकच टॉनिक मिळाला नाही, एकच इलाज मिळाला, तो सगळ्या मल्टिपलला चालतो. आपण बघतो ना, एखादी मल्टीपर्पज जर क्रीम असेल तर आपण ती आणायचो. चला कटलं फाटलं त्यालाही लावायचं, यालाही चालतं, त्यालाही चालतं. बोरोलिन वगैरे आठवत असेल तुम्हाला, पहिले जुन्या ह्याच्यातली, एक याची ग्रीन ह्याच्यातली. तसं की एक एक गोष्ट असते त्याचा यूज मल्टिपल असतो. तसंच ही कृतज्ञता आहे ना, एकच शक्ती आहे आणि तिचा मल्टिपल यूज आहे. मग तुम्हाला आपल्याला धनासाठी करायचा इलाज त्याच्यासाठी तीच आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा त्याच्यासाठी तीच आहे. चिंता, दुःख जे काही आपल्याला आता त्रासदायक सगळ्यात सिच्युएशन आहे, आपल्याला त्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचे, आपले स्वप्न पूर्ण करायचे, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी ना एकच रामबाण उपाय सांगितले, ते म्हणजे कृतज्ञता. आणि कृतज्ञता ती प्रत्येक अशी भरभरून जेवढी जेवढी कृतज्ञता येत जाईल तेवढं ते आपल्याला आपल्या गोष्टी आपल्या दूरपासून आणि ती परिस्थिती, ती सिच्युएशन, ते सगळ्या गोष्टी त्या आपल्याला पुढे सेलिब्रेशन करत जाईल आपली, नाही का, सृष्टी, की आपल्याला आपल्या पद्धतीने रिअरेंज करत जाईल सगळ्या गोष्टी. येस. कृतज्ञता हर सफलता के पीछे होती है। यह नए विचारों और खोजों के द्वार खोल देती है, जैसा न्यूटन और आइंस्टाइन जैसे महान वैज्ञानिकों ने साबित किया है। कल्पना करें कि हर वैज्ञानिक उनकी दिखाई राह पर चलने लगे, तब संसार समझ, विकास और उन्नति के नए क्षेत्रों में दाखिल हो जाएगा। वर्तमान सीमाएं टूट जाएंगी और टेक्नोलॉजी, भौतिक चिकित्सा, मनोविज्ञान, खगोल शास्त्र तथा हर वैज्ञानिक क्षेत्र में जीवन बदलने वाली खोजें होने लगेंगी। मग जर एवढं आपल्याला शक्ती आहे ती कळायला, त्याच्याने आपण काय नाही करू शकत. जर सिक्रेट पूर्ण बघतो शेवटी ते म्हणतात की आता तुमच्याकडे हे मॅजिक आलेलं, तुम्ही काय नाही करू शकत तुमच्या सीमा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही आहे, मिळालेलं आहे. फक्त तुम्हाला तुमचं व्हायब्रेशन द्यायचं. तुम्ही काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावर. मग यांनी सांगितलं की तुमची टेक्नॉलॉजी असो, भौतिक असो, चिकित्सा असो, जिथे जे पाहिजे. आणि आतापर्यंत पण सक्सेस स्टोरीज लोकांच्या आहे की ज्यांनी ठरवलं मला डॉक्टर व्हायचं, त्याच्यावर स्ट्रगल केला, अभ्यास केला. आपण पण कदाचित ते ऑलरेडी हे कळत न कळत केलं असेल. कुठलं तरी आपण आपल्याला बनायचं होतं, आपण ते ठरलो, त्याच्या पाठीमागे लागलो, त्याच्यावर आपण व्हायब्रेशन सोडले, त्यासाठी आपण प्रयत्न केले, मग ती गोष्ट बघाली. मग ते घर असेल, काही असेल आपल्याला, तर ह्या व्हायब्रेशन आपण कळत न कळत त्या गोष्टी केल्या. आणि जर कळालं तर अजून आपण किती वाढवून करू शकतो. येस. जो राष्ट्र संसार को भविष्य में ले जाएंगे वे वही है जिनके नेता और लोग सबसे अधिक कृतज्ञ है। किसी देश के लोगों की कृतज्ञता से उनका देश तरक्की करता है और अमीर बनता है। इससे बीमारियां बहुत कम हो जाती है, व्यवसाय फलता फूलता है, उत्पादन बढ़ जाता है और पूरे देश में खुशी व शांति का माहौल बन जाता है। गरीबी गायब हो जाएगी और एक भी व्यक्ति भूखा नहीं रहेगा, क्योंकि कृतज्ञ राष्ट्र उसे भूखा रहने की अनुमति नहीं देगा। जितने अधिक लोग कृतज्ञता की जादुई शक्ति को खोज लेते हैं, उतनी ही तेजी से यह संसार पर राज्य करेगी और कृतज्ञता क्रांति का सूत्रपात करेगी। येस. आता जर आपल्याला असं हा जर विषय आपल्याला कळाला आणि हे सगळ्या गोष्टी आहे, कृतज्ञता आहे, संसार आहे, आपल्याला जर असा विषय शाळेमध्येच राहिला असता अगोदर, तर आपली लाईफ कशी राहिली असते जरा विचार करा ना. स्कूलमध्ये आपल्याला जसं हिंदी, मराठी, इंग्लिश आहे, त्याच्याऐवजी आपल्याला हा विषय राहिला असता की एक ग्रॅटिट्यूड आहे. मग आपण त्या छोट्या छोट्या गोष्टी जर शिकलो असतो, शाळेत होतं जे भांडणं करत होतो, छोट्या मोठ्या आपल्या कमतरता अभाव होता, ते कळते नव्हतं, मग त्या गोष्टी माहोल कसा राहिला असता, ते वातावरण कसं राहिलं असतं ग्रॅटिट्यूडच्या फिलिंगनी. आणि जर ही कृतज्ञतेची शक्ती हळूहळू आता सध्या पण काही लोक इतके मॅजिकची बुक हे करताय, किंवा काही काही स्कूलमध्ये सुद्धा चालू, दिल्लीला एक मोठी स्कूल आहे, तिथे मॅजिकची प्रॅक्टिस शिकवतात त्या मुलांना, की जे 5वी 6वीचे छोटे मुलं आहेत. तर विचार करा त्यांचं लाईफ किती छान असणार आहे, किती त्यांना आतापासून ती शक्ती मिळतीये. मग तिथे शांती, खुशी, एकमेकांबद्दल ईर्ष्याच राहणार नाही, जळाऊपणाच राहणार नाही, किंवा युद्धच होणार नाही. जर ही शक्ती प्रत्येकाला आली, सगळे एकमेकांबद्दल ग्रेट राहतील, जे मिळाले त्याच्याबद्दल ग्रेट राहतील. ईर्ष्या, जलसी, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी दूर दूरपर्यंत गायब होते ना. आपला संसार जो आहे, पूर्ण राज्य जे आहे, ते म्हणजे एक पीसफुल व्हायला काही वेळ लागणार नाही. असं या जर पूर्ण सगळ्यांनी ही जादू जर आहे तर ती अंमलात आणली तर. जादू को अपने साथ ले जाए।
जहां भी जाए कृतज्ञता को अपने साथ ले जाए, अपनी रुचियों, मुलाकातों, कार्यों और जीवन की परिस्थितियों में कृतज्ञता के जादू को भर ले, ताकि आपके सारे सपने सच हो जाए। भविष्य में यदि जीवन आपके सामने कोई चुनौतीपूर्ण स्थिति रखता है, जिसके बारे में आप सोचते हैं कि उस पर आपका कोई नियंत्रण नहीं है और आपको समझ में नहीं आ रहा हो कि क्या करें, तो चिंता करने या डरने के बजाय कृतज्ञता के जादू की ओर मुड़े और अपने जीवन की हर अन्य चीज के लिए कृतज्ञ हो। जब आप जानते बूझते हुए अपने जीवन में अच्छाई के लिए धन्यवाद देते हैं, तो उस चुनौतीपूर्ण स्थिति के आसपास की परिस्थितियां जादू से बदल जाएगी। हमने उसे यानी मनुष्य को रास्ता दिखाया, वह कृतज्ञ है या कृतज्ञ, यह उसकी इच्छा पर निर्भर करता है। कुरान। येस. मग आता आपल्याला जादू जे आहे, मॅजिक जे आहे ते आपल्या सोबतच ठेवायचे कंटिन्यू. जिथं जाऊ तिथं त्याला आपल्याला स्प्रेड करत जायचं. आपल्याला कळत न कळत आपल्या आजूबाजूला काही वेळातून तुम्ही बघता, जिथे जाताल तुमचा जर माहोल असा तुम्ही आतमध्ये कृतज्ञतेने भरलेले, एखाद्या प्रोग्राम मध्ये जाताल तिथं तुम्ही फील करता तिथल्या लोकांना मॅजिक डस्ट, तिथल्या लोकांना ग्रेटनेस, थँक्यूनेस, आपोआप तुमच्याकडे ते व्हायब्रेशन चांगले येत जाईल. लोक तुम्हाला स्माइल देतील, लोक तुम्हाला चांगलं बोलायला लागतील. जिथं असं वाटलंय तिथं तुम्हाला असं माहोल आहे, कुठं कोणाचे भांडणं चालू आहे, एखाद्याचे भांडण ऐकू होते, शेजाऱ्यांचं भांडण आहे, तर तुम्ही त्याला मॅजिक डस्ट, कृतज्ञता ते फील करू शकता, ते पाठवू शकता तुमच्या व्हायब्रेशननी. मग कुराणमध्ये पण लिहिलंय की ज्याला ज्याला आम्ही दिलंय, हा रस्ता दाखवलाय की तू कृतज्ञतेच्या रस्त्यावर चालायचं. मग ते त्याच्या याच्यावर हे करतं की तुला कृतज्ञ राहायचंय की म्हणजे ग्रेटफुल राहायचंय की तुम्हाला अनग्रेटफुल राहायचंय. मग ते आपल्याला पण प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे ना. लहानपणी पण आपण पाया पडायचो देवाच्या की आपण म्हणायचो थँक्यू म्हणायचो है ना, आणि आपले खाली डोकं टेकायचो. तर जे काही आपल्याला प्रत्येकाला शिकवलेलं, मग आपल्या जो व्यवहार आहे किंवा आजूबाजूला आपण कधी कळत न कळत आपण स्वार्थी होऊन गेलो, तो आपल्यालाही कळत नाही, आपल्या इच्छावर निर्भर आहे. आपल्याला हा रस्ता कळाला की आपल्याला हाच रस्ता केल्याने काय मिळणार आहे आणि हा रस्ता सोडल्याने काय मिळणार, तर आपल्याला कसं दैव आपलं मॅजिक जे आहे ना ते आपल्या सोबतच ठेवायचंय. येस. माईक बंद आहे पूजा मॅडम. जादुई शब्द धन्यवाद कहे, उन्हें जोर से कहे, उन्हें छत से चिल्लाकर कहे, उन्हें फुसफुसा कर कहे, उन्हें मन ही मन कहे या उन्हें अपने दिल में महसूस करे, लेकिन आज के बाद आप जहां भी जाए कृतज्ञता और इसकी जादुई शक्ति को अपने साथ ले जाए। समृद्धि और खुशी से भरे जादुई जीवन के लिए जवाब आपके होठों पर है। यह आपके हृदय के भीतर है, तैयार है और इंतजार कर रहा है कि आप जादू को सक्रिय करें, शुरू करें। रोंडा ब्रॅन। रोंडा काय म्हणतीये की तुम्हाला तुमच्या फिलिंग नुसार कसं तुम्हाला मॅजिक म्हणायचं ते मॅजिक तुमच्या सोबत ठेवा आणि म्हणा. जर गच्चीवर गेले तुम्ही म्हणा ब्रह्मांड धन्यवाद, आय लव्ह यू, जोरात म्हणायचं तर जोरात म्हणा, की फुसफुसत म्हणायचं, आतल्या आत म्हणायचं ते म्हणा, मनातल्या मनात म्हणा, तुमच्या श्वासासोबत म्हणा, त्याला फील करा. जसं तुम्हाला करता येईल, फक्त संधी सोडू नका. जिथे तुम्हाला संधी मिळते की मला ग्रेटफुल व्हायची, मला थँक्सफुल व्हायची, ती संधी सोडू नका. जेव्हा असं वाटतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी शोधून शोधून करायचं सुरुवातीला प्रॅक्टिस, छोटीतली छोटी गोष्ट. मग तुमच्या घरात एखादी सुई आहे, स्टॅप्लर आहे, ते पण तुमच्या कामी येते वेळेवर गरज पडल्यावर. मग ते छोट्यातल्या छोट्या गोष्टीला तुम्हाला ग्रेटफुल राहायचं, त्यासाठी थँक्सफुल राहायचं. कधी कधी नडतं ना आपलं त्या छोट्या गोष्टीने. एक माचीसची डब्बी असते, ती पण आपल्याला पाहिजे असते वेळेवर, नाही सापडली तर आपल्याला दिवा लावायला इकडं तिकडं परत गॅस पेटा लागतो सगळं. मग छोट्यातल्या छोट्या आपण मॅजिक करतोय, त्याला फील करतोय, जेवढी एनर्जी देतो नक्कीच आपलं आयुष्य जे आहे ना ब्लेसफुल व्हायला लागतं. येस. तर ही रोंडा ब्रँड आहे, तिचा जो फोटो आहे तो बघू शकता तुम्ही. रोंडा बर्न के बारे में। रोंडा बर्न ने अपनी यात्रा द सीक्रेट फिल्म से प्रारंभ की, जिसे दुनिया भर के करोड़ों लोगों ने देखा। इसके बाद उनकी पुस्तक द सीक्रेट प्रकाशित हुई, जो 47 भाषाओं में बेस्ट सेलर बन चुकी है और जिसकी 2 करोड़ से अधिक प्रतियां बिक चुकी है। द सीक्रेट 190 सप्ताह तक द न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर लिस्ट में रही और इसे यूएसए टुडे ने विगत 15 वर्षों की शीर्षस्थ 20
बेस्ट सेलिंग पुस्तकों में से एक माना है। अपने अनूठे कार्य को आगे बढ़ाते हुए रोंडा ने 2010 में द पावर लिखी। यह पुस्तक भी न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर है और 43 भाषाओं में उपलब्ध है। आता आपल्याला एखादं काम आपण केलं तर असं वाटतं ना, मी स्वयंपाक केला, मी हे करते, तर आपल्याला किती सगळा मी पण असतो, पण सगळ्या गोष्टी असतात त्याच्या पाठीमागे. आपण काही एकटंच नाही करत. स्वयंपाक जरी करायचा आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागती, गॅस लागतो, अग्नी लागतं, सगळं लागतं ना. पण रोंडाने एवढं सगळं केलेलं आहे. आणि स्टार्टिंगचं जे बुक होतं, आपण जे पान वाचलं होतं, तिने सगळ्या व्यक्तींना ग्रॅटिट्यूड केलं. स्वतःचं काही नाही सांगितलं की माझ्या बहिणीने हे केलंय, मुलीने हे केलंय, नातेवाईकांनी एडिटिंग करून दिलं. कोणाकोणाची तिने सगळ्यांची नावं घेतली. म्हणजे आज तिचं एवढं मोठं सक्सेस आहे. एक पुस्तक 47 भाषेमध्ये लिहिलं गेलं, 47. अजूनही आता लोक करतायत. अजूनही त्यात ऍड झाले कन्नड, तामिळ त्याच्यामध्ये. आणि 2 करोड तर हे जुना आकडा आहे. आता किती झाले असेल माहित नाही. अमेझॉनवर तर रोज ऑर्डर पडतात ना, तर माहित नाही आता किती आकडा झाला असेल. तर एवढे पुस्तकं ते विकल्या जात असेल तर एक खोटं काही किती लोकांपर्यंत पोहोचल, किंवा काही त्याचं काम होतच नाही, त्याचं ऍक्शनला रिएक्शन, ते किती लोकांपर्यंत पोहोचल. मग तिने इतकं सगळं केलं आहे. आणि तिची जी सिक्रेट मूवी आहे ती सुद्धा वेगवेगळ्या भाषेतून काढलेली, इंग्लिश, हिंदी होती. आता वेगवेगळ्या भाषेतून पण ती मूवीची ते ट्रान्सलेटर होत असते. आणि 43 भाषांमध्ये हे जे आहे ते पुस्तक झालेले, लॉन्च झालेले. मग त्याच्यामध्ये पॉवर आहे, पॉवरचं 43 झालेलं आहे. आणि जे पहिलं सिक्रेट होतं ते 47 झालेलं आहे. परत आता मॅजिक जे आहे आपण सध्या जे करतो ते सुद्धा सगळ्या भाषांमध्ये जवळपास. ते आता मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. आणि काही लोक आता ट्रान्सलेट करतायत सध्या, म्हणजे तामिळ करताय, कन्नड करताय, त्यांचं प्रोसेस चालू आहे. स्वतः बनवून देत आहे, उर्दूमध्ये बनवताय, ज्यांना जसं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय ना मॅजिक. मग आपल्याला जी भाषा समजते, जे आता मराठीत कसं आहे, आपल्याला हिंदी मराठीत बरं वाटतं. आता हेच आपण पूजा मॅडम इंग्लिश मध्ये वाचत असतात तर थोडंसं तुम्हाला थोडं अवघड वाटत गेलं असतं. मराठीमध्ये वाचलं, हिंदीमध्ये वाचलं अजून कळतंय. याच्या मराठीत डिस्कशन करतोय कारण आपलं पालन पोषण जास्त मातृभाषेत झालं असतं, म्हणून त्याच्यामुळे आपल्याला ते हार्ट कनेक्शनला लवकर मॅजिक कळतं. येस, झालंय शेवटचं पेज आहे. हा. येस. तर मग एवढं सगळं काही आहे, एवढं सगळं मॅजिक बद्दल आहे. तर तिने हे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं, लोकांना दिलंय मॅजिक. एकट्यानेच होऊन चालतं का? एकट्यानेच मॅजिक घेऊन चालतं का? नाही. तर हे इतरांच्या आयुष्यामध्ये पण मॅजिक आलं पाहिजे. इतरांचं जर आपण 10 जण आहे, आता समजा आपण 10 जणांनी ठरवलं की कमीत कमी महिन्यातून एकाला दोघाला मॅजिक सांगल, त्याच्याबद्दल सांगल, त्याच्या आयुष्याबद्दल सांगल, त्याला हे मदत करल, तर हे मॅजिक कितीतरी ठिकाणी पोहोचू शकतो. कारण हे मॅजिक ज्याच्या पण आयुष्यात येतं ना, ते असंच येत नाही की आपले कर्म आपण पाठीमागे जे काही केलेले आपल्या स्वतःच्या याच्यासाठी, त्याच्यामुळे आपल्याला कुठतरी आपण आता सध्या इथे आहे. कदाचित ह्या सिच्युएशनला काही लोक असतील तर ते खूप टेन्शन मध्ये असतील. कोणी म्हणजे मरणाच्या दारात उभं असतील, कोणी काही हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी मध्ये असतील, कोणी काहीतरी खाण्यासाठी तडफडत असतील, कोणाचं काय असेल माहित नाही, कोणाचं बॉडी. पण आज आपण हे शिकतोय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आहे, मॅजिक आहे, आपण हील करू शकतो. आपली लाईफ जी आहे आपण इतरांची का नाही करू शकत. रोंडाने खूप मोठा विचार केला आणि तिला तेच मॅजिक तिचे डबल 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 परत येत गेलं. आज आपण तिचं नाव कितीदा घेतोय, हे बुक चालू असल्यापासून आपण तिचं नाव कितीदा घेतलं, खूप वेळेस घेतलं ना. पुस्तकामध्ये तिचं नाव आलं, तिचं आलं, किंवा व्हिडिओ, फोटो जे लोक बघतात, मग तिचं हे परत परत तिच्या सोलशी आपण कनेक्ट होतोय. आणि तिच्या सोलशी जेव्हा जेव्हा आपण कनेक्ट होतो तेव्हा ती आपल्या सोल करून डायरेक्ट इनडायरेक्ट काय व्हायब्रेशन जात आहे. आठवण करा रोंडाची. आज हे मॅजिक मिळालं, सिक्रेट मूवी बघायला मिळाली, आठवण करा तिची. काय तुमची व्हायब्रेशन असणार आहे? ऑब्विसली ग्रॅटिट्यूडची, है ना. तुम्हाला काही त्याच तोंडी सांगायची गरज नाही, व्हायब्रेशनच जाणार आपली. आणि एखाद्याने आपले पैसे चोरलेले असतं, एखाद्याने आपल्याला धोका दिलेला असतो, त्याची आठवण करा. काय जाणार आहे व्हायब्रेशन? नकारात्मकतेची, जे आपल्याला नको आहे ती व्यक्ती पाहिली तरी आपल्याला राग येणार. असं